Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील एका अजब घटना समोर आली आहे। निकिता पेट्रोल पंपावर 2 गटात हाणामारी झाली। त्यामुळे नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये एका गटाची तक्रार करण्यात आली असून दुसऱ्या गटाची तक्रार घेण्यास नकार दिल्याचं माहिती समोर आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील निकिता पेट्रोल पंपावर सचिन गायके व गोकुळ सूर्यवंशी हे दोघेजण पेट्रोल टाकण्यासाठी काम करत असताना ईश्वर पवार हा आपल्या पत्नीसोबत मोटरसायकलवर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्यावेळी गोकुळ सूर्यवंशी याने काहीतरी बोलून वेगळ्या भावनेने महिलेकडे बघितलं। त्यामुळे ईश्वर पवार यांनी आपल्या बायकोकडे काय बघतो असे बोलून गोकुळच्या कानाखाली मारली। तुम्ही थांबा, आता मी तुमचा बेतच पाहतो असं म्हणून बायकोसोबत मोटरसायकलवर निघून गेला। याने 5 ते 7 माणसांना या पेट्रोल पंपावर घेऊन येत सचिन गायके व गोकुळ सूर्यवंशी यांना जबरदस्त मारहाण केली। याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला दिनांक 24 जून 2024 रोजी सोमवारी गुन्हा रजिस्टर नंबर 0262/2024 नुसार भारतीय दंड संहिता 1860 कलम 326, 324, 323, 506, 143, 147, 148, 149, भारतीय दंड संहिता 1951 कलम 37(1), 37(2), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रमाणे गुन्हा दाखल केला, परंतु ईश्वर पवार व त्याची पत्नी या आदिवासी लोकांची तक्रार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतल्याची नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आदिवासी समाजाची तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे आदिवासी समाज आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं समजतं आहे। यावर नांदगाव पोलीस स्टेशन प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली।
बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.